नमस्कार, next.com मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर्मनीतील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्हाला जर्मनीत जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि जर जर्मनीमध्ये तुम्ही केमिस्ट्री शिकण्याचा विचार करत असाल, तर ह्या केमिस्ट्रीसाठीच्या ज्या ॲडमिशन आहे किंवा जर्मनीतील जी तुमचं एज्युकेशन आहे, त्यासाठीचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे, ती कशी ईझी होणार आहे, याचा विचार केला निक्षाळाने आणि त्यासाठी तुम्हाला आता लॉन्च केली आहे एक नवीन टूल किट. या टूल किटचा वापर करून तुम्ही तुमची जी जर्मनीतील जर्नी आहे ती ईझी करू शकता. कशाप्रकारे? तुम्हाला जर्मनीमध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट कशी करू शकता, तसेच तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स यासाठी रेडी करायचे आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्ही कसे प्रिपेअर करू शकता, तसेच यासाठी तुम्हाला जे कुठले प्रश्न असतील जर्मनीच्या शिक्षणासंदर्भात ते प्रश्न कसे मिळू शकता, तुम्हाला मेंटॉरची गरज असेल तर तुम्ही मेंटॉर कसा मिळू शकता, हे सर्व या टूल किटमध्ये असणार आहे. तर ही टूल किट कशी मिळवायची आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगतोच. परंतु जर काही तुम्हाला असेच अपडेट्स हवे असतील जर्मनीतील शिक्षणासंदर्भात, तर आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तसेच आमचा फेसबुक ग्रुप आहे, तो देखील जॉईन करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. तसेच व्हॉट्सअप ग्रुपचा देखील तुम्हाला क्यूआर कोड आता दिसत असेल, व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्व जे जर्मनीतील शिक्षणासंदर्भातले अपडेट्स आहेत ते या ग्रुप्समध्ये मिळत राहतील. चला तर मग आपल्या पॉईंटवरती वापस येऊयात. तुम्हाला ही टूलकिट कशी मिळवायची हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. सो तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन केमिस्ट्री शिकायचं आहे आणि केमिस्ट्रीसाठी तुम्हाला काय करायला लागेल, त्याची टूलकिट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्हाला neksha.comच्या वेबसाईटवरती यायला लागेल किंवा जो क्यूआर कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसला असेल, त्या क्यूआर कोडला स्कॅन करावं लागेल. त्या क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर तुम्ही जी टूलकिट तुम्हाला बाय करायची आहे त्याच्या ऑप्शनवरती पोहोचाल. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोरच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बंडल्स ऑप्शन दिसेल, बंडल्स ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. बंडल्स ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नॅचरल सायन्स ऑप्शन दिसेल, नॅचरल सायन्स ऑप्शनला क्लिक करा आणि इथे दिसेल तुम्हाला केमिस्ट्री नावाचं ऑप्शन. सो केमिस्ट्रीला क्लिक करा. केमिस्ट्रीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय नावचं ऑप्शन दिसेल. या बाय नावच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. बाय नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची असेल, त्या इन्फॉर्मेशनच्या ठिकाणी तुम्हाला इथे बघा ईमेल ॲड्रेस, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम आणि असेल फोन नंबर तुम्हाला तुमचा फिल करायचा आहे तो. त्यानंतर इथे बघा तुम्हाला कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल. इथून तुम्ही कंटिन्यू करू शकता. सो कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. इथे मी एक रँडम ॲड्रेस सिलेक्ट करतोय. तुम्हाला तुमची पूर्ण रिअल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. त्यानंतर इथे बघा ह्याला ॲग्री करायचं या टर्मला आणि प्लेस ऑर्डर अँड पेज ऑप्शन दिसत असेल, प्लेस ऑर्डर अँड पेज ऑप्शनला क्लिक करा. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमच्यासमोर एक क्यूआर कोड जनरेट झाला असेल. या क्यूआर कोडला स्कॅन करायचं आहे तुम्हाला. क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता. हा पेमेंट तुम्ही यूपीआय थ्रू कंप्लीट करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे कार्ड्स, नेट बँकिंग, ईएमआय हे देखील ऑप्शन्स आहे. या ऑप्शन्सचा देखील तुम्ही यूज करून तुमचं पेमेंट कंप्लीट करू शकता. हे पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमची टूलकिट मिळालेली असेल, जी केमिस्ट्रीसाठी तुमची असेल. ही टूलकिट मिळाल्यानंतर आता इथून पुढे सुरू होती महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे या तुम्हाला टूलकिटमध्ये काय काय मिळणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जात आहात, तर तुम्हाला जर्मनीमध्ये मिनिमम बेसिक लेव्हलची जर्मन लँग्वेज रिक्वायर्ड आहे अनेक ठिकाणी. सो मिनिमम A2 लेव्हलची तुम्हाला जी बेसिक रिक्वायर्ड लँग्वेज आहे, ती बेसिक लँग्वेजचा तुम्हाला जो कोर्स आहे तो या टूलकिटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या कोर्स सोबतच त्यानंतरची दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमचा जो युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग असणार आहे. युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी मिळणार आहे तुम्हाला एक्सेल शीट. या एक्सेल शीटचा वापर करून तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करू शकता, जे की तुम्हाला सर्च इंजिनवरती जाऊन जर तुम्ही सर्च केलं तर ते खूप कठीण ठरू शकतं. सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी सर्च नाही करायची. युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगसाठी आता बघा तुम्हाला एकाच ठिकाणी तुमची सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ती कशी ती मी दाखवतो तुम्हाला. इथे बघा युनिव्हर्सिटीचं नाव दिलं आहे, त्यानंतर लोकेशन दिलंय, त्यानंतर कोर्स दिलाय, त्यानंतर नंबर ऑफ सेमेस्टर किती असणार आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते दिलंय. त्यानंतर इंटेक दिला आहे. विंटर इंटेक, समर इंटेक असे 2 इंटेक असतात जर्मनीमध्ये. तर कुठला इंटेक तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथे असणार आहे ते दिलं आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, ॲप्लिकेशन डेडलाईन आणि फीस हे देखील दिलेलं आहे. तसंच सेमिस्टर कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. सेमिस्टर कॉन्ट्रिब्युशन नंतर असणार आहे पुढे तुम्हाला IELTSचा स्कोर काय लागणार आहे, TOEFLचा स्कोर काय रिक्वायर्ड असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये, जर्मन लँग्वेजचा स्कोर काय रिक्वायर्ड असेल, त्यानंतर गेटचा स्कोर काय रिक्वायर्ड असेल, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला रिक्वायर्ड असेल, नॉट रिक्वायर्ड असेल किंवा रिक्वायर्ड असेल तर किती रिक्वायर्ड असेल हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन वाया दिलं आहे, वेबसाईट लिंक, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं याच्यासाठी रिक्वायर्ड असतील त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ते देखील तुम्हाला आधीच माहीत असेल. सो तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवू शकता. बॅचलर्स ॲक्सेप्टेड फॉर दिस कोर्स हे देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जर्मन GPA रिक्वायर्ड आणि त्यानंतर APS रिक्वायर्ड विथ ॲप्लिकेशन हे देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पण आता तुम्हाला इथे दिसलं असेल की अनेक युनिव्हर्सिटीज तुम्हाला नाव दिसेल. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शॉर्टलिस्ट होतो, मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये फिट बसतो, हे मला सर्च करण्यासाठी मी प्रत्येक युनिव्हर्सिटी बघत बसू का, प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत मी हे या एक्सेल शीटमध्ये बघत बसू का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. तुम्हाला इथे तुमच्याकडे फिल्टर्सचं ऑप्शन असणार आहे. फिल्टर्स तुम्ही टाकून तुम्ही जे तुम्हाला रिक्वायर्ड आहेत युनिव्हर्सिटी आहेत ती रिक्वायर्ड युनिव्हर्सिटी शोधू शकता. त्या युनिव्हर्सिटी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही फिट बसत आहात हे तुम्ही शोधू शकता. ते कसं? बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचं जे सेमिस्टर आहे ते
केवळ 4 सेमिस्टरच्याच एक्झाम, त्या 4 सेमिस्टरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. इथे बघा, इथे जे नंबर ऑफ सेमिस्टर आहे, इथे जे 3 ॲरोज आहेत त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिअरला क्लिक करा. क्लिअरला क्लिक केल्यानंतर 4ला सिलेक्ट करा, बिकॉज तुम्हाला 4 सेमिस्टरचं जिथे पॅटर्न आहे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ओके दाबा. ओके दाबल्यानंतर आता तुमच्यासमोर केवळ त्याच युनिव्हर्सिटीचं नाव आहे जिथे 4 सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही फिल्टर्स अप्लाय करून तुमचे जे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग आहे ते इझी बनवू शकता. त्यानंतर इथे बघा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसंच तुम्हाला बघा लोकेशनचं ऑप्शन आहे. लोकेशनच्या ऑप्शनमध्ये बघा, इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला केवळ बर्लिन आणि बॉन या 2च ठिकाणच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर इथे याला क्लिअर करा. क्लिअर केल्यानंतर बर्लिन आणि बॉनला सिलेक्ट करा. ओके करा. आता तुमच्यासमोर केवळ त्या युनिव्हर्सिटीजचं नाव आहे ज्या बर्लिन आणि बॉनमध्ये लोकेटेड आहेत. त्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी रिक्वायर्ड असणार आहेत ते तुम्ही आता इथे बघू शकता. ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली असेल. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी युनिव्हर्सिटी, कोर्स, नंबर ऑफ सेमिस्टर, इनटेक, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट वगैरे या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे फिल्टर्स अप्लाय करता येतील आणि हे फिल्टर्स अप्लाय करून तुम्ही तुमची जी युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगची प्रोसेस आहे ती ईझी करू शकता. तसेच तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये फिट बसत आहात हे चेक करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही जे तुमची युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंगची स्टेप आहे त्या स्टेप्स तुम्ही कंप्लीट करू शकता. आता या एक्सेल शीट व्यतिरिक्त, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग व्यतिरिक्त जी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती काय, तर तुमचे काही डॉक्युमेंट्स. त्यामध्ये येतं तुमचं SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं क्रिएट करायचं आहे हे देखील तुम्हाला या टूलकिटमध्ये दिलेलं असेल. यामध्ये कुठला डेटा मेन्शन करायला पाहिजे, कशाप्रकारे तुम्ही हा स्टेटमेंट ऑफ पर्पज बनवणार आहात, याचा फॉर्मॅट काय असेल हे तुम्हाला इथे दिलं असेल. तुमच्या केमिस्ट्रीच्या कोर्ससाठी, तुमच्या केमिस्ट्रीच्या एज्युकेशनसाठी, जर्मनीतील एज्युकेशनसाठी कसं तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला बनवायचं आहे हे तुमच्या त्या टूलकिटमध्ये असेल. इथे बघा हा डमी आहे. मी तुम्हाला डमी शो करतोय की तो कशाप्रकारे असू शकतो. त्यानंतर लेटर ऑफ रिकमेंडेशन. लेटर ऑफ रिकमेंडेशन कसा असेल, तुम्ही कशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये त्याला क्रिएट करायचं आहे, त्यामध्ये काय गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत ते देखील तुम्हाला इथे दिलेलं असेल. तुमच्या त्या टूलकिटमध्ये हे तुम्ही अशा प्रकारचं लेटर ऑफ रिकमेंडेशन तुम्हाला सजेस्ट केलं असेल. ते बघून तुम्ही तुमचं लेटर ऑफ रिकमेंडेशन कंप्लीट करू शकता. त्यानंतर आहे जर्मन व्हिसा कव्हर लेटर. जर्मन व्हिसा कव्हर लेटर तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायचं आहे. नेम, ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड, कंट्री, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर. त्यानंतर अनेक गोष्टी आहेत. पुढे देखील एम्बसी ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड, एम्बसीचा कंट्री दिलेला आहे. सब्जेक्ट कशा प्रकारे तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे तुमच्या केमिस्ट्रीच्या एज्युकेशनसाठी. त्यानंतर खाली त्यामध्ये काय गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. तसेच यानंतर तुम्हाला यासाठी कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत बेसिक्स, ते डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जर्मन व्हिसा कव्हर लेटर देखील कसं कंप्लीट करायचं आहे ते देखील तुमच्या या टूलकिटमध्ये मिळणार आहे. त्यानंतर शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा युरोपास सीव्ही, स्टुडंट सीव्ही तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे. बघा, जर्मनीमध्ये जर तुम्ही शिक्षणासाठी जात आहात तर तुम्हाला इथे स्टुडंट सीव्ही रिक्वायर्ड असतो. स्टुडंट सीव्ही काय असतो, तर तुम्ही भारतामध्ये जशा प्रकारे तुम्ही जॉबसाठी जो सीव्ही क्रिएट करता तशाच प्रकारे एक सीव्ही असतो स्टुडंट सीव्ही, ज्यामध्ये तुमच्या स्टुडंट लाईफविषयी, तुमच्या एज्युकेशनल लाईफविषयी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. ती इन्फॉर्मेशन तुम्ही फुलफिल करून तुमचा स्टुडंट सीव्ही, युरोपास सीव्ही जो आहे तो क्रिएट केला असतो. हा युरोपास सीव्ही कसा क्रिएट करायचा आहे, तसेच जर्मनीमध्ये काही स्पेशल टेम्पलेट्स, फिक्स्ड टेम्पलेट्स तुम्हाला यूज करायचे आहेत. त्या टेम्पलेट्स काय असणार आहेत हे देखील तुम्हाला तुमच्या या टूलकिटमध्ये मिळणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींसोबतच मिळेल तुमचा जो तुम्हाला ॲडमिशनसाठी सपोर्ट असणार आहे, तो जर्मनीतील एज्युकेशनसाठीचा सपोर्ट देखील तुम्हाला या टूलकिटमध्ये मिळेल. सो अशा प्रकारे तुम्ही या सर्व सपोर्ट्स आणि या सर्व गोष्टींची हेल्प घेऊन या टूलकिट थ्रू तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस इझी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ही जी तुमची टूलकिट आहे ती टूलकिट बाय करू शकता आणि यासोबतच तुम्हाला मिळतील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. सो वेळ न वाया घालवता तुमचा जर्मनीचा प्रवास सोपा आणि सुसह्य करण्यासाठी ही टूलकिट बाय करा आणि तसेच असे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.